पाईप्स अँड सिस्टम आपला आजचा टॉपिक आहे. बघा, एक टँक आहे आणि समजा याच्यामध्ये इनलेट आहे. इनलेट म्हणजे पाईप्स आहे. हा एक पाईप्स आहे. पाईप्स ए आहे. हा पाईप्स बी आहे. हे दोन्ही याच्यात पाणी भरत आहे. आणि इथे परत एक नळ आहे. परत एक पाईप आहे. हा पाईप्स आहे. हा हे इथून पाणी निघत आहे बाहेर म्हणजे लिकेज होत आहे. लिकेज होत आहे किंवा पाणी निघत आहे. समजा हे पाणी भरत आहे आणि हे पाणी निघत आहे. आणि याची जी कॅपॅसिटी आहे, त्याची समजा कॅपॅसिटी आहे 20 लिटर. 20 लिटर याची कॅपॅसिटी आहे. आता हा जो पाईप ए आहे, हा 5 मिनिट पर लिटर भरते. हा 3 मिनिट पर लिटर भरते. आणि हा जो आहे, हा 2 मिनिट पर लिटर खाली करते. असा क्वेश्चन असते. म्हणजे काय? की हा एका मिनिटात म्हणजे 5 मिनिटात 1 लिटर करते. 3 मिनिटात 1 लिटर भरते. आपल्याला भरायचं किती आहे? 20 लिटर आहे. आणि एवढं खाली करते. हे झालं याची कॅपॅसिटी किती आहे? 20 लिटर आहे. तर आपल्याला क्वेश्चन काय येतो किंवा हे पूर्ण भरासाठी किंवा पूर्ण खाली होण्यासाठी किती वेळ लागेल? असे क्वेश्चन येतात. समजा आता बघा, माझ्याकडे 10 चॉकलेट्स आहेत. 10 चॉकलेट्स आहेत. मी रोज 2 चॉकलेट खातो. 2 चॉकलेट. 10 चॉकलेट आहेत. 2 चॉकलेट रोज खातो. रोजचे 2 चॉकलेट खातो. मी किती दिवसात संपू शकते ते? 5 दिवसात. रोजचे 2 खातो, 10 आहेत. 5 दिवसात संपून जातील. 5 दिवसात संपून जातील. पण बघा, 10 चॉकलेट माझ्याकडे आहेत. रोजचे 2 चॉकलेट खातो मी. म्हणजे 2 चॉकलेट रोजचे खातो. आणि 1 चॉकलेट माझी वाईफ मला देते रोज. म्हणजे आता बघा, रोजचे चॉकलेट खातो म्हणजे रोजचे माझ्याकडून 10 पैकी किती कमी होऊ राहिले? 1 कमी होऊ राहिलं. 2 कमी होऊ राहिले म्हणजे मी 2 खाऊन घेतो. आणि याच्यामध्ये परत माझी वाईफ मला 1 चॉकलेट देत आहे. म्हणजे 10 होते. 2 खाल्ले तर किती राहिले? 8. 8 राहिले. आणि परत त्याच दिवशी माझ्या वाईफने मला 1 दिलं. म्हणजे परत 9 झाले. सेम कन्सेप्ट आहे. आपण जेव्हा क्वेश्चन घेऊ तेव्हा समजून घ्या. बघा पहिला क्वेश्चन नंबर. 2 pipes X and Y can fill a system म्हणजे टंकी, टँक इन 40 hours and 60 hours रिस्पेक्टिव्हली. आहे 2 पाईप आहेत, X आहे, Y आहे. वर्क अँड टाइमचा कन्सेप्ट आहे सेम. एकाला 40 तास लागतात, एकाला 60 तास लागतात, 60 hours लागतात. अरे वर्किंग आलो. इफ बोथ द पाईप्स आर ओपन टुगेदर म्हणजे X प्लस Y, याच्या वेळेस काय करतो? हे आहे आपल्याला टाइम. आपला टाइम. त्याला किती वेळ लागतो? इथं आहे कॅपॅसिटी. आपला फॉर्म्युला आपलं काय म्हणते? इथं लिटर पर टाइम. लिटर पर मिनिट. इथं किती आहे? टाइम कशामध्ये? अवर्समध्ये. अवर्समध्ये म्हणजे लिटर पर अवर येईल है ना. 40 आहे, 60. आपण याचा काय करतो? वर्क अँड टाइम मध्ये जर एलसीएम काढत असतो, त्याचा एलसीएम काढला आपण 240, 6 आणि हे 4. ठीक आहे. आपल्याला विचारलं की दोघंही जर सोबत बोथ द पाईप्स आर ओपन टुगेदर, सोबत ओपन केलं, याचे आपण नेहमी जे आहे स्पीडची काढतो. हे लिटर पर टाइम म्हणजे काय? लिटर पर अवर म्हणजे काय? स्पीड आहे याची. त्या पाईपची स्पीड आहे, किती पाणी फेकते याच्यात एका मिनिटात. आपण नेहमी स्पीडची किंवा एफिशियन्सीची डील करत असतो, म्हणजेच त्याची ऍडिशन करत असतो. म्हणजे 6 आणि 4 10. म्हणजे कॅपॅसिटी किती आहे आपली? 240. म्हणजे एका एका तासात आपण किती लिटर भरू शकतो? 10 लिटर. आपल्याला किती लिटर फिल करायचं आहे? 240. तर दोघांनी मिळून ते किती करतील? 240 भागेला 10 म्हणजे 24. आन्सर ऑप्शन बी. सोपा क्वेश्चन आहे. सेम क्वेश्चन बघा दुसरा आहे. 2 pipes आहेत, X and Y can empty a cistern in, याला खाली करतात, 24 hours and 40 hours. 24 hours and 40 hours. Hours दिलेले आहेत. into लिटर पर आवर्स इज इक्वल टू कॅपॅसिटी. कॅपॅसिटी आपल्याला याची कॅपॅसिटी अज्युम करायची आहे. आपण कॅपॅसिटी काय करतो? फॅक्टर कॅल्क्युलेशन साठी अज्युम करत असतो. जे एलसीएम काय येईल? 960. 24 चूक 96. किंवा आपण याच्या फास्टर कॅल्क्युलेशन साठी करतो आपण.
एलसीएम जर काढता नाही आला तर सरळ सरळ त्यांना मल्टिप्लाय करून पण करू शकतो आपण. हे एमटी करणार आहे म्हणजे 960 लिटर त्याच्यामध्ये पाणी आहेच ऑलरेडी, हे आपल्याला खाली करायचं आहे. आणि याच्यात काय दिलेलं आहे की दोन्ही पाईप जे आहेत ते ओपन करून ठेवले, म्हणजे हे भरलेलं आहे. दोन्ही पाईप जर ओपन करून ठेवले, एक्स प्लस वाय, दोन्ही पाईप जर ओपन करून ठेवले तर किती राहील ते? दोन्ही पाईप जर ओपन करून ठेवले तर आपण याची ऍडिशन केली, आपण नेहमी स्पीडची ऍडिशन करू शकतो. 40 + 24 एक्स अँड वाय एमटी करतात दोन्ही, हे जे टंकी एमटी करतात म्हणजे एक 24 मध्ये करतात आणि 40 मध्ये करतात. तर आपल्याला विचारलंय दोघां मिळून ते किती वेळात ते खाली करते. मग 960 डिवायडेड बाय 64, दोघांनाही 4 ने भाग जातं, 4 16 24, 16 1 16, 16 पंच 80. आन्सर ऑप्शन ए. बघा सारखं सेम क्वेश्चन होता मागच्या सारखा, ज्यात आपल्याला एमटीच दिलं होतं, फक्त फिलच्या ऐवजी एमटी दिलं होतं. 24 आणि 40 याच्यावर आपण यांचा एलसीएम काढला. ऍक्च्युअली एलसीएम नाही, फास्टर कॅल्क्युलेशनसाठी आपण सरळ 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 मल्टिप्लिकेशन केलं. एलसीएम काढला असता तर थोडं वेगळं आलं असतं. 4 × 6 आणि 4 × 10 है ना. 4 4 इथं याचा 4 घेतला, 6 घेतला, इथं 10 घेतला. त्याच्यामुळे एलसीएम काढला. एलसीएम नंतर या दोघांची आपण नेहमी स्पीडची ऍडिशन करतो. स्पीडची ऍडिशन केल्यानंतर 64 आली दोघांची आणि लिटर पर आवर्स म्हणजे आपली इफिशियंट स्पीड आली 64. आपल्याला कॅपॅसिटी किती करायची, कॅपॅसिटी किती होती? नाही 960 होती. 960 डिवायडेड बाय 64 इट्स 15. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 पाईप आहेत. एक्स कॅन फिल अ टँक इन 20 मिनिट. 20 मिनिट्स दिलेले आहेत आपल्याला. अँड वाय कॅन एमटी. आता बघा हा वाय जो आहे हा फिल करते आणि हा वाय एमटी करते. एमटी अ टँक इन 30 आवर्स. 30 आवर्स याचं पण मिनिट्सच असेल. स्पेलिंग मिस्टेक आहे तिथं पण मिनिट्स, याचं पण 30 मिनिट्स. I can empty tank in 30 minutes while working alone. If both the pipes are open together, then the time taken to fill or empty the tank is, well, 30 minutes. The liter per minute आपल्याला काढायचं आहे आणि कॅपॅसिटी आपण काय करतो अजून करतो. कॅपॅसिटी करेल 20 आणि 30 या दोघांचा जेवढ्या व्हॅल्यू दिल्या त्यांचा एलसीएम. एलसीएम आला 60. 20 त्रिक 60, 30 दुनी 60. आता बघा इथं एक्स काय करते, फिल करते म्हणजे हा प्लस आहे, आणि वाय काय करते, एमटी करते म्हणजे मायनस, म्हणजे एक्स मायनस वाय. 3 - 2 1. कॅपॅसिटी किती होती 60. कॅपॅसिटी होती 60. मग टाइम किती लागेल, मिनिट्स किती लागतील, तर 60 डिवायडेड बाय 1 म्हणजे 60. आता हे बघा, हे जर समजा निगेटिव्ह, हे जर आपलं आन्सर आहे 1 जे आलं हे निगेटिव्ह मध्ये आलं असतं, तर याचा अर्थ असता असा, निगेटिव्ह मध्ये जर आन्सर आलं असतं याचा आन्सर आला असतं. आपलं विचारलं की फिल किंवा एमटी करते ना, तर याचा अर्थ असा असतं, जर निगेटिव्ह आलं असतं तर हे वायची व्हॅल्यू म्हणजे वायची स्पीड जास्त आहे, म्हणजे एमटी करण्याची स्पीड जास्त आहे, म्हणजे ते खाली होईल, टंकी खाली होऊन जाईल. हे निगेटिव्ह नाही आलं, पॉझिटिव्ह आलं म्हणजे हे फिल होईल, भरला जाईल, आपली टँक भरल्या जाईल. आन्सर ऑप्शन 60 चा आन्सर ऑप्शन बी. परत बघा एकदा. 2 पाईप्स आहेत, एक फिल करते, एक एमटी करते. एकाची स्पीड आहे 20 मिनिट, एकाची स्पीड एकाची एक 20 मिनिटामध्ये फिल करते आणि वाय जो आहे तो 30 मिनिट्स मध्ये एमटी करते. तर आपण कॅपॅसिटी अजून केली त्याची 60. मग त्याची स्पीड काढली, आपण स्पीड काढली तर एक्स जो आहे तो फिल करते, त्याची स्पीड काढली आपण 3 आणि वाय जो एमटी करते टँकला त्याची 2. मग हा फिल करते म्हणजे हा प्लस मध्ये असते आणि मायनस मध्ये असते म्हणजे एमटी करते म्हणून 3 - 2 1. कॅपॅसिटी होती 60. टाइम किती लागेल 60. जर इथं मायनस आलं असतं तर एमटी झालं असतं. आता हे फिल करते 60 मिनिट्स मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा. One pipe can fill a tank in 9 hours and while another pipe can empty it in, मागच्या याच्यासारखंच आहे. समजा हा एक पाईप आहे, हा P1 9 hours मध्ये
फिल करते म्हणजे प्लस आहे, आणि अनदर जो पाईप आहे तो 12 आवर्स मध्ये एम्प्टी करते, म्हणजे हा P2 आहे मायनस मध्ये आहे. आवर लिटर पर आवर, कॅपॅसिटी म्हणजे लिटर कॅपॅसिटी. आता या दोघांचा एलसीएम काढला आपण, 108, स्पीड किती येईल 12 इथे 9. आपल्याला काय विचारलेलं आहे की बोथ द पाईप्स आर ओपन सायमल्टेनियसली, म्हणजे सोबतच जे ओपन करून ठेवले, P1 प्लस वाला, P2 मायनस वाला मायनस. बघा परत इथं 12 मायनस 9 3, कॅपॅसिटी किती आहे 108, प्लस आलं म्हणजे हे प्लस आलं, ह्या स्पीड जे आहे ते प्लस आली म्हणजे आपलं टँक फिल होईल. आणि आपल्याला ते विचारलं किती टाइम, हाऊ मच टाइम विल बी taken to fill the tank. So 108 divided by 3, 3 त्रिक 9, 18, 36 hours वेळ लागेल. नेक्स्ट क्वेश्चन बघा. A cistern is normally filled in 5 hours. एक टँक आहे, सिस्टम मध्ये टँक आहे, ते 5 आवर मध्ये फिल होते. म्हणजे ही सिस्टम पी आहे, हे 5 आवर मध्ये. However, it takes 6 hours when there is a leakage in bottom. म्हणजे लिकेज म्हटलं म्हणजे पी मायनस, म्हणजे एक पाईप आहे तो 5 तासामध्ये तो फिल करते, पण लिकेज आहे त्याच्यामध्ये. लिकेज म्हणजे मायनस एल केला आपण, लिकेज असल्यामुळे त्याला 6 तास लागू राहिले, म्हणजे 1 तास वेळ लागू राहिला. म्हणजे हे टँक आहे, या टँकमध्ये पाणी आपण टाकत आहे, पाईप या पाईपनं इव्हन हे 5 तासात पूर्ण करते, पण इथं लिकेज आहे. तर लिकेज असल्यामुळे याला 1 तास एक्स्ट्रा लागत आहे, म्हणजे एक 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 तास एक्स्ट्रा, इकडे 5 तासात होऊन झालं. 1 तास म्हणजे काहीतरी पाणी निघत आहे, इथून बाहेर निघत आहे. इथं दिलेलं आहे आपल्याला टाइम दिलेला आवर्स, लिटर पर आवर म्हणजे स्पीड आणि कॅपॅसिटी. आपण या दोघांचा एलसीएम काढून कॅपॅसिटी काढू. 30 स्पीड करेल 5 सक 30, 6 पंचे 30. आता बघा P मायनस एल इज इक्वल टू 5, म्हणजे पॉझिटिव्ह आला म्हणजे फिलच करणार आहे, आणि P इज इक्वल टू 6. मग एल ची व्हॅल्यू काय, P मायनस एल इज इक्वल टू 5. P ची व्हॅल्यू आहे 6 मायनस एल इज इक्वल टू 5. मग एल इज इक्वल टू 6 मायनस 5, 6 मायनस 5 1. एल इज इक्वल टू 1. एल ची स्पीड किती येईल 1. आपल्याला काय विचारलं आहे, इन व्हॉट टाइम शॅल द टँक एम्प्टी इट इफ द सिस्टम इज फुल, म्हणजे 30 कॅपॅसिटी असेल आणि हा जर समजा हे भरलेला आहे पूर्ण, पूर्ण भरलेला आहे म्हणजे हे बंद होईल. मग हा जो एम्प्टी करणारा लिकेज आहे, हे लिकेज पूर्ण जे पूर्ण भरलेलं जे आपलं टँक आहे ते किती वेळात खाली करणार, तर त्याची स्पीड आहे 1 लिटर पर आवर, आणि आपल्याला करायचं किती आहे खाली 30, किती 30/1, म्हणजे 30 आवर्स मध्ये तो पूर्ण खाली करून टाकतो. आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. Two pipes can fill a cistern in 14 and 16 hours respectively. हे बघा, समजा पाईप ए आहे आणि बी आहे, एकाला 16 तास 14 तास लागतात, एकाला 16 तास. The pipes are open simultaneously and it is found that due to leakage in the bottom of the cistern, it takes 32 minutes extra. ए प्लस बी दोघं ओपन सोबत केले. आता बघा यांचा एलसीएम, एलसीएम एलसीएम ऑफ 14 आणि 16. 14 म्हणजे 2 इंटू 7 आणि 2 इंटू 8, 7 दुनी 14, इकडे 2 आलेला आहे, 14 8 12 म्हणजे 112. एलसीएम आला याचा 112. आणि ही कॅपॅसिटी, म्हणजे कॅपॅसिटी काय आहे 112 लिटर. 16. ए ची स्पीड 8, बी ची स्पीड 7, म्हणजे दोघं मिळून किती 8 प्लस 7 15. किती करायचं होतं आपल्याला, पूर्ण कॅपॅसिटी किती होती 112, मग दोघं मिळून किती याच्यात करतील 112/15. आपल्याला काय म्हटलंय, ड्यू टू लिकेज
इन द बॉटम ऑफ द सिस्टम इट टेक्स 32 मिनिट्स एक्स्ट्रा, म्हणजे आपल्याला एवढा वेळ लागत आहे. पण लिकेज असल्यामुळे काय 32 मिनिट एक्स्ट्रा लागत आहेत. आता 32 मिनिट एक्स्ट्रा म्हणजे किती बघा, 112/15 प्लस 32, पण 32 काय मिनिट्स आहेत आणि हे जे आपलं आहे आवर्स मध्ये आहे, म्हणजे 32/60. आता या दोघांनी 4 जर आपण मल्टिप्लाय केलं, दोघांनी 4 केलं तर हे, कारण इथं 60 आहे ना, तिथे 60 आहे ना, 60 आहे तर इथं 60 आणावं लागेल ना आपल्याला. 4 दुणे 8 अपॉन 60 प्लस 32/60, म्हणजे किती लिकेजमुळे किती हे झालेलं आहे बघा. 8 आणि 2 10 0 8 4 4 8 4. आपल्याला काम किती हे किती करायचं होतं, कॅपॅसिटी किती होती आपली, कॅपॅसिटी 112, कॅपॅसिटी 112 आहे. आणि आपल्याला लिकेजमुळे किती वेळ लागते, लिकेजमुळे किती वेळ लागते, हे 60 6 6 8, आपल्याला लिकेजमुळे किती 8 तास लागत. ए किती कंप्लीट करते, ए 14 तासात कंप्लीट करते, बी 16 तासात फिल करते, आणि दोघांनी मिळून एवढ्या तासात फिल करतात. पण लिकेजमुळे त्यांना 32 मिनिट एक्स्ट्रा लागत आहेत. 32 मिनिट एक्स्ट्रा लागत आहेत म्हणजे त्यांना 8 तास लागत आहेत. 8 तास लागत आहेत. कॅपॅसिटी आहे 112, मग त्याची स्पीड किती या लिकेज सहित, म्हणजे ए प्लस बी आणि लिकेज 112 डिवायडेड बाय 8 म्हणजे 14. आता बघा, ए प्लस बी इज इक्वल टू 15 आहे, ए प्लस बी मायनस एल इज इक्वल टू 14 आहे. तर एल ची व्हॅल्यू किती राहील, एल ची व्हॅल्यू राहील 1. लिकेजची व्हॅल्यू किती राहील, म्हणजे लिकेजची स्पीड किती राहील 1. आपल्याला काय दिलं, व्हेन द सिस्टम इज फुल द इन व्हॉट टाइम विल द लिकेज एम्प्टी इट, म्हणजे 1 ची स्पीड आहे, एम्प्टी किती करायचं आहे 112 करायचं आहे, तर किती वेळ लागेल, सो 112 आवर्स. परत बघा एकदा, परत बघा एकदा, 2 पाईप आहेत ए आणि बी. आपण कन्सिडर केले की एक जो आहे तो 14 तासात सिस्टम पूर्ण भरतो, दुसरा 16 तासात करतो. आपण त्याची कॅपॅसिटी काढली, कॅपॅसिटी 112 एलसीएम दोघांचा, कॅपॅसिटीवरून त्यांची स्पीड काढली, लिटर पर आवर्स, लिटर पर आवर्स म्हणजे 8 आणि 7, दोघांनी मिळून ते एवढ्या आवर्स मध्ये ते कंप्लीट करतात, म्हणजे ते फिल करतात पूर्ण. परंतु आपल्याला दिलेलं आहे की ड्यू टू लिकेजमुळे त्यांना 32 मिनिट एक्स्ट्रा लागतात. मग हे जे आहे ते आवर्स मध्ये आहे, मग आपण काय केलं आता 32 याच्यात 32 मिनिट ऍड केले म्हणजे एक्स्ट्रा लागतात. मग 112/15 प्लस 32/60, कारण मिनिट्स मिनिट्स मध्ये आहेत 32, आवर्स मध्ये केले त्याचा आला 8 आवर्स आला. कॅपॅसिटी 112 8 आवर्स मध्ये आलं, तर त्याची स्पीड किती येईल, म्हणजे लिकेज सहित त्याची स्पीड येईल 14. या दोघांची स्पीड होती दोघां मिळून 15, लिकेज सहित 14, तर लिकेजची स्पीड येईल 1 लिटर पर आवर. आपल्याला खाली करायचं होतं 112, 112. नेक्स्ट क्वेश्चन बघा, टँक कॅपॅसिटी बघा, टँक कॅपॅसिटी 25 लिटर हॅज अन इनलेट अँड आउटलेट. एक टँक कॅपॅसिटी आहे, त्याला इनलेट आहे आणि आउटलेट आहे, बोथ ओपन सायमल्टेनियसली. द टँक इज filled in 5 minutes, म्हणजे इनलेट आणि हे मायनस आउटलेट 5 मिनिट मध्ये पूर्ण होते. मिनिट्स आणि लिटर पर मिनिट आणि कॅपॅसिटी. बट इफ द फ्लो रेट इज, आता कॅपॅसिटी किती दिलेली आहे आपल्याला 25 दिलेली आहे, स्पीड किती याची, इनलेट मायनस आउटलेटची स्पीड 5 5 5 25, कॅपॅसिटी ऑलरेडी दिलेली आहे. आता काय म्हणतात की बट इफ द फ्लो रेट जो आहे इज डबल, कोणता फ्लो रेट, आउटलेटचा फ्लो रेट हा जो आहे हा जर डबल झाला तर टँक कधीच फिल होणार नाही. मग आपल्याला विचारलंय विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी आउटलेट फ्लो रेट, हे ऑप्शन दिले आहे, याच्यावर आपल्याला ते दिलं की कोणतं असू शकते. आता 1 नंबर ऑप्शन बघू आपण. समजा 1 नंबर ऑप्शन जे आहे, आउटलेटचा फ्लो रेट 2, हा 2 आहे, तर आयचा किती येईल, किती मायनस 2 म्हणजे 5, तर 7 येईल.
ठीक आहे. तर आता आपल्याला काय म्हटलंय की याचं जर डबल केलं तर हे कधीच भरणार नाही, म्हणजे एम्प्टी होणार, म्हणजे हे मायनस आलं पाहिजे. याचं डबल केलं तर मायनस आलं पाहिजे. याचं डबल केलं तर दोनचं डबल केलं तर 4, मग 7 वजा 4 मायनस व्हॅल्यू येते काय, नाही येत, म्हणजे हा ऑप्शन नंबर नाही आहे. आता दुसरा बघा, दुसरा ऑप्शन आहे, दुसरा ऑप्शन आहे 6. मग किती मायनस 6 म्हणजे 5, म्हणजे 11 मायनस 6 म्हणजे 5. आता 11चं डबल केलं तर किती येते 12. 11 6चं डबल केलं तर किती येते 12. तर 11 मायनस 12 व्हॅल्यू मायनस येते, म्हणजे हा असू शकतो, हा आपला असू शकतो. दुसरा याला ऑप्शन आहे का, असू शकतो म्हणजे हाच आहे, कारण ऑप्शन आपल्याला ऑप्शनच निवडायचा आहे. हे 4 जर केलं तर 4, इथं 4 येईल, 4 आलं म्हणजे इथं किती 9 येईल. याचं डबल केलं तर 8च होईल, 9 मायनस 8 पॉझिटिव्ह व्हॅल्यू येईल, म्हणजे नाही येईल. याचं पण तसंच, म्हणजे 6, आन्सर ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. The Simba Dam has 4 inlets. Through first 3 inlets, 4 inlets आहेत, I1, I2, I3 आणि I4. आपल्याला काय दिलंय, द डॅम कॅन बी फिल्ड इन 12 मिनिट्स. पहिले 3 जे आहेत, I1, I2 आणि I3, प्लस प्लस प्लस, I1, I2, I3 मध्ये 12 मिनिटात भरतात. सेकंड, थर्ड आणि फोर्थ इनलेट ना 15 मिनिट मध्ये भरते, म्हणजे I2 प्लस I3 आणि I4 15 मिनिटात, किती 12 15 मिनिट. आणि थ्रू द फर्स्ट अँड फोर्थ इनलेट I1 प्लस I4 20 मिनिट. आपल्याला विचारलं हाऊ मच टाइम विल इट टेक ऑल द 4 इनलेट्स टू फिल द डॅम. मिनिट्स दिलेलं आपल्याला, मिनिट्स पर लिटर आणि कॅपॅसिटी. आता कॅपॅसिटी आपण याची ऑल जे व्हॅल्यू आहे त्याची एलसीएम करून अजून करू. 60 कॅपॅसिटी आहे, आणि एलसीएम 15, 12 आणि 20 चा एलसीएम 60 येते. 12 पंच 60, चूक 60, 20 त्रिक 60. आपण कधीही स्पीडच्या सोबत काम करत असतो, म्हणजे स्पीडवरच त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करत असतो. आता बघा, आपल्याला हे दिलेलं आहे I1, I2, I3 इनलेट दिलेले आहेत. काय दिलेलं आपल्याला, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू स्पीड किती आहे 5. स्पीड सोबतच करू. आणखी परत काय दिलं, काय I2 प्लस I3 प्लस I4, I2 प्लस I3 प्लस I4 हे दिलेलं आहे. I2 प्लस I3 प्लस I4 4 दिलेलं आहे. याला सॉल्व्ह केलं इक्वेशनला, दोन व्हेरिएबल कॅन्सल होतील, मायनस मायनस मायनस, I2 कॅन्सल, I3 कॅन्सल, I1 मायनस I4 इज इक्वल टू मायनस ना 1. आणि I1 प्लस I4 दिलेलं आहे आपल्याला 3, I1 प्लस I4 इज इक्वल टू 3, कॅन्सल, 2I1 इज इक्वल टू 4. म्हणजे I1 ची व्हॅल्यू किती येईल 2. आता I1 ची व्हॅल्यू 2 आली, I1 मायनस I4 इज इक्वल टू 1, तर I4 ची किती येईल 1. बघा, I1 ची व्हॅल्यू येईल 2, I4 ची 4, आणि I1 प्लस I2 ची स्पीड किती, I1 प्लस I2 प्लस I3 ची स्पीड किती दिलेली आहे 5. I1 प्लस I2 प्लस I3 ची स्पीड किती दिलेली आहे 5. मग याच्यात I1 ची व्हॅल्यू टाकली आपण, I1 ची किती आहे 2, तर I2 प्लस I3 ची किती येईल, I2 प्लस I3, I1 प्लस I2 प्लस I3 इज इक्वल टू 5 आहे. पण I1 ची व्हॅल्यू किती आहे 2, हा 2 तिकडे जाईल ना मायनस मध्ये, तर I2 प्लस I3 इज 5 मायनस 2 3, मग I2 मायनस I3 3 आहे, I1 ची व्हॅल्यू 2 आहे, I4 ची 4 आहे. इथे बघा, सर्व आपल्याकडे आता व्हॅल्यू आलेल्या आहेत. आपली कॅपॅसिटी दिलेली आहे, I1 ची व्हॅल्यू 2 आहे. आपल्याला काय विचारलं आहे, हाऊ मच टाइम विल इट टेक
all the four inlets to fill the all the four inlets म्हणजे I1 plus I2 plus I3 plus I4. I2 plus I3 3. I1 ची व्हॅल्यू किती आहे 2. I2 plus I3 3 म्हणजे 2 आणि 3 5 आणि I4 ची किती आहे 1 म्हणजे 5 आणि 1 6. म्हणजे याची स्पीड किती आहे 6. आपल्याला किती कॅपॅसिटी दिलेली आहे 60 अझूम केलेली आहे आपण. मग कॅपॅसिटी आहे 60, स्पीड आहे 6, तर टाइम किती लागेल? टाइम 60/6 10 hours. परत बघा एकदा. आन्सर ऑप्शन काय आला आपलं बी. परत बघा. एका डॅमचं जे आहे ते 3 इनलेट्स, त्याला टोटल 4 इनलेट्स आहेत. इनलेट्स म्हणजे ते त्याच्यात पाणी जाते त्याच्यामधून. तर त्याच्यामध्ये दिलेलं आहे I1, I2, I3 आणि I4 आपण कन्सिडर केलं. तर पहिले 3 जे आहेत I1, I2, I3 याला 12 मिनिट लागतात डॅम पूर्ण भरायला. I2, I3 आणि I4 म्हणजे दुसरं, तिसरं आणि चौथं याला इनलेटला 15 मिनिट लागतात. आणि पहिला आणि चौथं जर सुरू केलं तर त्याला 20 मिनिट लागतात. आता हे आपल्याकडे इक्वेशन दिली. याच्यावरून आपण यांची स्पीड काढली. याच्यावरून पहिले अझूम केलं कॅपॅसिटी किती असेल डॅमची, तर कॅपॅसिटी 60 लिटर. याच्यावरून आम्ही स्पीड काढली. आता सिंपल कॅल्क्युलेशन आले I1 प्लस I2 प्लस I3, I2 प्लस I3 प्लस I4. याच्यावरून आपण आन्सर काढलं I1, I1 आणि I4. या दोघांची व्हॅल्यू, दोघांपैकी कोणाची व्हॅल्यू या इक्वेशन मध्ये टाकली तर I2 प्लस I3 ची व्हॅल्यू आली. आपल्याला विचारलं की स्पीड सोबत आपण स्पीडची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. स्पीडची ऍडिशन केली तर ती आली 6. आपल्याला कॅपॅसिटी होती 60 आणि आपल्याला विचारलं होतं की टाइम किती लागेल, तर 60/6 10 hours. नेक्स्ट क्वेश्चन बघा. There are three taps A, B and C in a tank. They can fill a tank in 10 hours, 20 hours and 25 hours. A आहे, B आहे and C आहे. 20 hours, 10 hours and 10 hours, 20 hours and 25 hours. At first, all of them are open simultaneously. A, B, C. बघा हे आहे त्यांचे hours मध्ये दिलेला आहे टाइम. लिटर पर आवर्स. कॅपॅसिटी काय येईल? कॅपॅसिटी बघा 10, 20 and 25. याचा एलसीएम 200. 20 10 200. 25 8 200. पहिले ऑल ऑफ देम ओपन सायमल्टेनियसली, एक साथ ते सगळं ओपन झालं. देन आफ्टर 2 hours टॅप सी इज क्लोज. म्हणजे 2 तासात अशी बघा 2 जे आहे तास 2 तास 2 तासासाठी सर्वजण ओपन होते. तिन्ही टॅब जे ओपन होते. मग 2 तास सर्व टॅब ओपन होते. तर तिघांची स्पीड किती राहील? 20 आणि 10 30 आणि 38. 38 इंटू 2 76. नंतर मग सी क्लोज केला. 2 तासानंतर सी क्लोज केला. 2 तासानं 2 तास ओपन होता, नंतर क्लोज झाला. नंतर मग ए आणि बी सुरू ठेवले. ठीक आहे. मग नंतर 4th आवर नंतर म्हणजे 2 तास हे झाले. 4थ्या तासानंतर टॅब बी इज ऑल्सो क्लोज. म्हणजे ए आणि बी सुरू होते. 2 तासानंतर हा सी क्लोज झाला आणि परत हे दोन सुरू झाले 2 तासासाठी. 4थ्या तासानंतर हा बी क्लोज केला. म्हणजे 2 तास त्या दोघांनी हे दोन सुरूच होते. ए आणि बी ची स्पीड किती? 20 आणि 10 30 म्हणजे 60. 30 इंटू 2 60. आता काय विचारलं? द रिमेनिंग वर्क इज डन बाय टॅप ए अलोन. म्हणजे हा एकटा सुरू राहिला शेवटी. ए ची स्पीड किती आहे? ए ची स्पीड आहे 20. फाइंड द पर्सेंटेज ऑफ द वर्क डन बाय द टॅप ए इटसेल्फ. आता बघा 76 होतं. पहिलं 76 झालं, 60 झालं. आपल्याकडे टोटल किती होतं? 200. त्याच्यापैकी किती फिल करून झालं? 76 प्लस 60 म्हणजे 6 136 फिल करून झालं. बाकी किती राहिलं? 64 बाकी राहिलं. आपल्याला काय झालं? फाइंड द पर्सेंटेज ऑफ द वर्क डन बाय टॅप ए इटसेल्फ.
मग हे एवढं भरायचं राहिलं होतं, हे नाही केलं. आपल्याला विचारलं पर्सेंटेज, म्हणजे 200 होतं. 200 पैकी याने किती भरलं? 64 तर 100 पैकी किती पर्सेंटेज विचारलाय ना? 64 × 100 डिवायडेड बाय 200. 2 32. आन्सर ऑप्शन ए. बघा, व्हॅल्यू जरी चेंज केल्या, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ना, ह्या व्हॅल्यू जरी चेंज केल्या, आन्सर ऑप्शन मध्ये फरक येत नाही. तर परत एकदा आपण बघू शकतो याच्यावर. बघा, ए जो आहे तो 10 तासात कंप्लीट करतो. बी जो आहे तो 20 तास त्याला फिल करायला लागतात, आणि सी जो आहे तो 25 तास. आपण याच्यावरून यांचा एलसीएम काढला. एलसीएम आपलं 100 येते, पण आपण व्हॅल्यू चेंज केली तर काही नाही. फास्टर कॅल्क्युलेशनसाठी 200 घेतला. 200, 200. मग त्याची स्पीड आली 20, 10 आणि 8. तर सुरुवातीला 2 तास ते तिन्ही सुरू होते. म्हणजे त्यांनी सुरुवातीला 2 तास जे आहे ते 200 पैकी 76 लिटर फिल केलं. नंतर सी न सोडून दिलं, म्हणजे सी बंद झाला. 2 तासासाठी परत ए आणि बी होते. म्हणजे ए आणि बी ची स्पीड 30, आणि मग म्हणजे त्यानं किती 60 लिटर फिल केलं दोघांनी. शेवटचं जे आहे, शेवटचे ते फक्त एकटा एनच केली. तर एन जे आहे ते किती केलं? 200 पैकी 64 केलं. म्हणजे 100 पैकी किती? 200 पैकी 64, म्हणजे 100 पैकी 32. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. टू पाइप्स, दोन पाइप्स आहेत. ए अँड बी कॅन फिल अ टँक इन 15 hours and 20 hours रिस्पेक्टिव्हली. ए आहे आणि हा बी आहे. हा 15 आवर्स किती आहे, हा 20 होते. आणि थर्ड पाईप जो आहे तो एमटी करते टँक 25 याच्यामध्ये, 25 तासामध्ये. म्हणजे हा मायनस आहे. ऑल थ्री पाईप्स आर ओपन इन द बिगिनिंग. बघा, हे अवर्स मध्ये दिलेलं आहे, म्हणजे लिटर्स पर अवर. आणि हे कॅपॅसिटी आहे. कॅपॅसिटी कोणती घेतो आपण? या दोघांचाही एलसीएम. 15 दुनी 30, एलसीएम 300. याच्यामध्ये पण आहे ना, बघा, 15 दुनी 30, 300. 15, 12. आता बघा, आपल्याला काय सांगितलं? ऑल थ्री पाईप्स आर ओपन इन द बिगिनिंग. म्हणजे ए प्लस बी हा एमटी करते, म्हणजे हा मायनस सी. म्हणजे 20 प्लस 15, 35, 35. आणि हा जो आहे हा मायनस करते. म्हणजे बघा, ए आहे प्लस, फिल करते म्हणून प्लस. हा बी, तो सुद्धा 15 आवर्स मध्ये ए जो आहे फिल करते. बी जो आहे तो 20 आवर्स मध्ये फिल करते. आणि तिसरा पाईप जो आहे तो एमटी करते. एमटी करते म्हणजे हा मायनस मध्ये राहील. आपण ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन कोणाची करतो? स्पीडची करतो. म्हणजे 35 हा मायनस मध्ये राहील, 20 आणि 35 ऍडिशन मध्ये, आणि हा मायनस मध्ये राहील. हा मायनस मध्ये राहील. आपली कॅपॅसिटी किती आहे? 300 आहे. आपल्याला पण ते दिलेलं नाही कॅपॅसिटीचं अजून, म्हणजे काम. हा मायनस मध्ये राहील. बघा, 5 2 गेले, 3 राहिले. 3 1 गेला, 2 राहिले. म्हणजे आपल्याला काय सांगितलंय? ऑल थ्री पाईप्स आर ओपन इन द बिगिनिंग, पण आफ्टर 10 hours सी इज क्लोज. म्हणजे हे 10 तासासाठी सुरू झाले. 10 तासासाठी तिन्ही ओपन केले. आपली याची स्पीड किती आली? या दोघांची ऍडिशन मायनस आहे, किती आली? 23. आणि किती तासासाठी सुरू ठेवले? ते 10 तासासाठी ठेवले. म्हणजे 300 पैकी किती टँक फिल, किती लिटर? 300 लिटर पैकी किती लिटर फिल झालं? 230. 23 इंटू 10. आता काय म्हटलं? इन हाऊ मच टाइम. नंतर हा 10 तास झाल्यानंतर हा सी क्लोज झाला. इन हाऊ मच टाइम विल द टँक बी फुल. टँक किती राहिला आपलं फुल करायचं? ए प्लस बी राहिला, हा सी तर बंद झाला. ए प्लस बी ची स्पीड किती? 35, 20, 15. आणि फिल करायला राहिलं 300 पैकी 230 झालं, म्हणजे बाकी किती राहिलं? 70. मग 70 हे 2, म्हणजे सुरुवातीपासून आपल्याला किती वेळ लागला? पहिले 10 तास हे तिघही जण होते. ए होता, बी होता आणि सी होता. आणि शेवटच्या 2 तासात हे दोघच होते, ए आणि बी. मग टोटल टाइम किती लागला? हे 10 तास प्लस हे 2 तास, म्हणजे 12 आवर. परत बघा एकदा. ए आहे, बी आहे आणि सी आहे. दोन पाईप जे आहे ते फुल,
फिल करतात आणि एक पाईप जो आहे तो पाणी एम्प्टी करते. तर आपण नेहमी स्पीडची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन करतो. म्हणजे ए ची स्पीड आली 20, बी ची 15 आणि सी ची येते 12. तर ए प्लस बी 35, 35 मायनस 12 23, 23 इंटू 10 म्हणजे 230. 30 पैकी 230 आपला फिल झालं, बाकी किती राहिलं 70. ए आणि बी एका 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 लिटर आवर मध्ये किती लिटर करतात? 35. 35 फिल करतात. म्हणजे 70 फिल करायसाठी मग किती वेळ लागेल त्यांना? 2 तास. मग दोन आधी आपण किती तास सुरू होते आपले पाईप्स? 10 hours. 10 प्लस 2 12. आन्सर ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन बघा. वन कॅन फिल वन pipe can fill a tank 3 times as fast as another. हा P1 आहे, हा P2 आहे. याची आपल्याला स्पीड दिलेली आहे. पहिला जो टँक आहे, इफ टुगेदर मिनिट्स मध्ये टाइम दिलेला आहे. P1 प्लस P2 लिटर्स पर मिनिट विथ कॅपॅसिटी. आता आपल्याला काय दिलं? वन पाईप कॅन फिल अ टँक थ्री टाइम्स एज फास्ट एज अनदर पाईप. म्हणजे याची स्पीड जर एक असेल, त्याची 3 असेल. आणि दोघां मिळून जे आहे ते 36 मिनिट मध्ये फिल करतात. 3 आणि 1 4. कॅपॅसिटी काय येईल? 36 इंटू 4 म्हणजे किती येईल ते? 144. 36 इंटू 4 144. कॅपॅसिटी आली 144. आपल्याला विचारलं आहे, देन द स्लोअर पाईप अलोन बी एबल टू फिल द टँक इन. स्लोअर कोणता? याची स्पीड कमी आहे म्हणजे हा स्लोअर आहे. कॅपॅसिटी आहे 144. याला किती वेळ लागेल? 144 मिनिट्स. आन्सर ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पाईप ए is 6 times more efficient than पाईप बी. आता याची पण तसंच मिनिट्स मध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि एफिशियन्सी दिलेली आहे, लिटर पर मिनिट. आपल्याला कॅपॅसिटी काढायची आहे. कॅपॅसिटी ए ची. बी ए जो आहे तो 6 टाइम मोर इफिशियंट दॅन बी. म्हणजे हा एक असेल 6 टाइम मोर, म्हणजे एक असेल तर 6 टाइम मोर म्हणजे 7. हा एक असेल तर हा 7 आहे. आपल्याला काय दिलेलं आहे? पाईप ए फिल द टँक इन 28 मिनिट्स. म्हणजे हा 28 मिनिट मध्ये करतो. मग याच्यावर आपली कॅपॅसिटी काय येईल? मिनिट्स इंटू लिटर पर मिनिट इज इक्वल टू कॅपॅसिटी 196. आता आपल्याला काय विचारलं आहे? इन हाऊ मेनी अवर्स द टँक विल बी फिल्ड व्हेन बोथ द पाइप्स ओपन. कॅपॅसिटी 196. म्हणजे याला 196 टाइम मिनिट्स लागतील. आपल्याला विचारलं की दोन्ही जर पाईप हे ओपन असले तर दोन्ही आपल्याला कॅपॅसिटी किती दिलेली आहे? दोन्ही कॅपॅसिटी दिलेली आहे आपल्याला 196. म्हणजे आपण कॅल्क्युलेट केली 196 कॅपॅसिटी. स्पीड आहे ए ची 7, बी ची 1. मग दोघांनी मिळून किती होईल? 8. 7 प्लस 1 8. आपल्याला काय विचारलं की दोन्ही मिळून ते किती त्यांना वेळ लागेल? 196 डिवायडेड बाय 8 म्हणजे 4 दुनी 8, 4 चूक 16, 4 8, 4 9 36. ठीक आहे. म्हणजे 49 बाय. आन्सर ऑप्शन डी. बघा परत एकदा. ए पाईप दिलेला आहे, बी दिलेला आहे. ए ची इफिशियन्सी दिलेली आहे की ए जर एक असेल तर हा 7 म्हणजे 6 टाइम्स मोर इफिशियंट दिलेला आहे पाईप. त्याच्यावर आपण यांची आणि आपल्याला हे पण दिलेलं आहे की 28 मिनिट्स ए ला लागतात. म्हणजे टाइम इंटू लिटर पर मिनिट म्हणजे लिटर पर टाइम इज इक्वल टू कॅपॅसिटी. कॅपॅसिटी किती आहे आपली? 196 आहे. 196 आपली 28 इंटू 7 म्हणजे 196. मग बी 196 मध्ये करेल. आपल्याला विचारलं आहे की दोघं मिळून किती करेल? 7 प्लस 1 8. कॅपॅसिटी 196. 196 लिटर पाणी भरण्यासाठी स्पीड 8 ची स्पीड आहे. तर टोटल किती वेळ लागेल? 49 बाय 2. आन्सर ऑप्शन डी. थँक यू.